लोकसभेची निवडणूक जवळ आहे. आता निवडणूक आली म्हणून येतोय असं नाही. जेव्हा निवडणूक नसते तेव्हा सुद्धा एक बसलेली हे आम्हाला नेहमी सांगतात आम्ही भागात दौरा करा. आणि दौरा करत असताना या भागामध्ये विकास कामाच्या माध्यमातून त्यांचा आग्रह असतो की प्रत्येक गावामध्ये या गावामध्ये निधी गेला पाहिजे, त्या गावामध्ये निधी गेला पाहिजे. आणि या आपलं असं प्रेमाचं नातं आपुलकीचं नातं गेल्या 15 वर्षापासून आहे. निवडणूक येतात, निवडणुका जातात, पण ही निवडणूक एका अर्थाने वेगळी निवडणूक आहे. या राज्यात या देशात काँग्रेसनं 60-70 वर्ष राज्य केलं. काँग्रेस सत्तर जे जे काही पंतप्रधान झाले ते 5 वर्षापेक्षा जास्त टिकले नाही. पण ह्या वेळेला देशानं ठरवलं, देशाच्या तरुणांनी ठरवलं, देशाच्या जनतेने ठरवलं, देशाच्या पंतप्रधानपदी ह्या वेळेला पुन्हा एकदा नरेंद्रभाई मोदी यांनाच विराजमान करायचं. आता काय नरेंद्रभाई दिसायला चांगले म्हणून नव्हे, तर त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये या देशासाठी, या राज्यासाठी, या जिल्ह्यासाठी केलेली कामगिरी. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 5 वर्षामध्ये काही सोडलं नाही. 15 वर्ष मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याने 5 वर्ष नुसत्या डरकाळ्या फोडल्या, हल्ला बोल, दंगा बोल, हे कर ते कर, परिवर्तन त्यांचे केस सांगले. सत्तेसाठी व्याकुळ झालेली मंडळी काही करून सरकारला बदनाम करायचं आणि दुसऱ्या बाजूला ह्या जिल्ह्याचा खासदार, या मतदारसंघाचा खासदार प्रयत्नाची शर्त करून सुद्धा त्यांना बदलता आला नाही. जंग पछाडून सुद्धा त्यांना मला पराभूत करता आलं नाही. म्हणून यावेळेला त्यांनी म्हटलं की चंग बांधला. असा चंग आणि असं काय बांधाबांधी ते प्रत्येक वर्षीच करत असतात. पण ह्या तालुक्यातल्या जनतेनं त्यांना त्यांची जागा प्रत्येक वेळी दाखवलेली आहे. याचं एकच कारण आहे की ह्यापूर्वी ह्या भागाचा इतिहास आहे. एकदा निवडून गेलेला खासदार फार 2 वेळा निवडून गेला. तिसऱ्यांदा निवडून येण्याचा घटना ह्या मतदारसंघामध्ये कधीच झाली. पण तुम्ही सगळ्यांनी करून दाखवलं. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते म्हणून मी करून दाखवलं. तर मी काय केलं? एक साधी गोष्ट मला सांगा. 15 वर्षापूर्वी 13 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. मी 14व्या लोकसभेला निवडून आलो, 15व्या लोकसभेला आलो आणि 16व्या लोकसभेला आलो. 1 ते 12 अशा 13 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळेला 13 किंवा अजून काही खासदार निवडून आले. आपल्या मतदारसंघामध्ये किती खासदारांनी ह्या भागामध्ये नव्हे केले, किती खासदार या गावामध्ये आले हे मला सांगा बरं. किती खासदार आपल्या गावामध्ये, कुठल्या खासदाराचा आपल्या गावामध्ये निधी आला? कुठल्याच नाही. आता मग अशा परिस्थितीमध्ये मग आढळताना पाडायचं कसं? मग काहीतरी खोटं पालन लावायचं पाठीमागे. मग आता सोशल मीडियावर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर ज्यांना काही काम धंदे नाही, घरात कोण विचारत नाही, मोबाईल करून फोन घेतात आणि निष्क्रिय खातात. ज्याला काही जमिनीची अक्कल नाही अशी लोक खासदारावर टीका करतात. नरेंद्र मोदीला शिकवतात. म्हणजे मी जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडियाचे अशी लोक पाहिले की नोबेल पुरस्कारापेक्षाही जास्त बहुज्ञान यांना आहे. खूप मोठे विद्वान मंडळी आहेत. नरेंद्र मोदींनी काय केलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं, खासदारांनी 15 वर्ष काय केलं, फार अगदी माझी चतुरी काढली. म्हणजे हायवेचं काम हे नाही केलं, ते नाही केलं. अरे बाबा या मला तुम्हाला विचारायचं सगळ्या सोशल मीडिया काय? मी तर सांगेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्यांनी येऊन विचारा मला. तुम्ही मला निवडून दिलेल्या मला सगळ्या जनतेला विचारण्याचा मला लोकांना अधिकार आहे. या विचार काय अडचण काय? नुसतं रडत सुटायचं. ट्रॅफिकमध्ये जाम आहे, आम्हाला आमचे मृत्यू झाले, आमचे ॲम्ब्युलन्स बंद पडली, आमचे हे झालं. अरे बाबा या विचारा ना दादा, ह्या ठिकाणी ट्रॅफिक आता अडचण आहे, काय करता येईल? आमची काय मदत पाहिजे? आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे चांगलं काम करूया. असं काय नाही. 15 वर्षांनी आता परिवर्तन आटळ आहे. अरे कोणी सांगितलं परिवर्तन आटळ? तुम्ही म्हणाला म्हणून परिवर्तन आटळ? या लोकांनी म्हणून जनतेनं
घोषक आणि तुमचेच भाषण या तालुक्याच्या जनतेला माहिती काय काय बाहेरचे लोक आणतात खालच्या पातळीवर टीका करतात काहीतरी मला टीका केली की बाबा खासदार आजारी आहे खासदार म्हातार आहे खासदार चर्चा झालाय अशा त्यांची समोरचे उमेदवार सुद्धा भाषणाच्या सुरुवातीला सांगतो मी सभ्य आहे मी उच्च शिक्षित आहे मी सुसंस्कृत आहे पण नंतर टीका करताना चौकार व्यवहार काय नाही मग तुमच्या छाप्याला पंजे मारेल तुम्हाला हे करेल व्यसन आरोप करेल बोलावून ठेवेल आरोप करेल ही कसली भाषा या लोकांना ह्या तालुक्यातल्या जनतेनं पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की आता तुम्ही तुमचा विस्तार बंद करा पुन्हा तुमची नाटकं ह्या तालुक्यामध्ये आणू नका काही आता विषय नाही म्हणून काय करायचं आता ते अजित पवार सुद्धा हे सुद्धा सगळे मंडळी जो मुद्दा मी बोललो नाही असे मुद्दे काढून माझ्यावर टीका करायला लागले काय तर म्हणे ती जात त्याची काढण्याची जात काढली त्याची जात काढली मी मंदिरामध्ये स्पष्टपणे देवाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही मला 15 वर्ष ओळखले मी कधी कुणाची जात काढली आहे मी कधी कुणाच्या अंगावर धावून गेलं कोणाला काही बोललं कधीच नाही पण आता त्यांना लोकांची सहानुभूती पाहिजे विषय असा झाला की पत्रकारांनी आपण समजे कॅमेरावाले सगळी मंडळी आमची ही घरातली लोक आहेत तालुक्यातली आहेत हे मला ओळखतात पण मुंबईतल्या एका टीव्हीवाल्याने मला प्रश्न विचारला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तुमच्या विरोधामध्ये अमोल कोल्हे सारखा बलाढ्य मराठा माणूस उभा करताय मी म्हटलं बाबा तुमची काहीतरी चूक होते अमोल कोल्हे मराठा नाही माळी आहे आता बाकीचा प्रश्न काय विचारलाय सोडून दिले त्यांनी आणि एकच वाक्य चालवलं अमोल कोल्हे मराठा नसून माळी आहे आणि याच्यावर मी जातीवादी आहे अशा प्रकारचं घाण बोलायला तर काहीच नाहीये आता मला सांगा शरद दादांनी त्या दिवशी म्हणाले भाषणामध्ये म्हणाले की बाबा शरद पवारांचं सीट धोक्यात आहे सुप्रिया सुळेचं सीट धोक्यात आहे आता याच्यात पार्थ पवारचं सीट धोक्यात आहे याच्यात मला सांगा चुकीचं काय बोलय काय चुकीचं काय आता मला सांगा काय परिस्थिती साहेबांनी तर अगोदर शिरूरमधून फळ काढला माड्याला गेले माड्यातून फळ काढला घरी बसले आता याच्यात चूक आहे याच्यात म्हणतात लोक म्हणतील याच्यावर टीका केली बाबांवर टीका काय पवार साहेबांच्या बद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे पण उगाच आदर आहे म्हणून काही आपलं खोटं नाटक आमच्या नावावर दिलं फाडू नका आता ते पार्थ पवार आमदार साहेब म्हणाले की त्यांचं सीट धोक्यात आहे खरंच धोक्यात आहे देशामध्ये काय लिहिलं होतं बोलले काय होते किंवा त्याने भाषण 2.5 मिनिटाचं भाषण तुम्ही ऐकलं का त्यांचं भाषण आता मग अशा माणसाचं सीट धोक्यात आहे असं ते म्हटलं तर मग काय म्हणायचं पण उगाच काहीतरी पवार साहेबांच्या नावाचा बागलबुवा करायचा मग पवार साहेबांवर टीका करायची लायकी टीका काय केली वस्तुस्थिती सांगितली आमचे विचार तुम्हाला नाही आवडत नका होऊ द्या जाऊ द्या विषय सोडून द्या बोलायला माझ्यावर आमदारावर बोलण्यासारखं काही नाही टीका तर काय करू शकत नाही विकास कामात त्यांना काही कळतच नाही मग बोलणार काय आणि म्हणून आमचा तांबेगाव समाज बघा शांत तू काय बोलत नसतो काय बोलत नाही तो टीका करणार नाही तू लावून देतो तू एवढा हुशार आहे तू लावून देतो सगळ्यांचं बरोबर सांगतो अमोल कोल्हेला काय बोलायचं मग लाजवाला सांगतो काय बोलायचं तर विचारतं बोलता बोलता दाताची टोळीच पडली बाहेर मला म्हणतो आजारी आहे ना घरी बसायचं आता भाषण करता करता काल उठवला दाताची टोळीच पडली उचलता म्हणाला जाऊ दे पडले तर पडू दे मला सांगा जर अशी पात्रता भाषण करायला खासदारांच्या आढळराव विरोधात असेल तर काय होणार या पक्षाचं कशा काय तुम्ही निवडणुका जिंकता आता काल त्यांना काही गोष्टींची माहिती असेल मी सुरेश वाणींना सांगितलं काल त्यांनी एक विषय काढला की त्यांनी वेबसाईटवर पाहिलं इंटरनेटवर पाहिलं की माझा 25 कोटीच्या निधीच्या ऐवजी फक्त 16.5 कोटी रुपये खर्च झाले 8.5 कोटी रुपये लॅब झाले माघारी गेले आता मला सांगा यांनी कुठून शोध काढला
8.5 कोटी रुपये राहू शकतात माझ्याकडनं खर्चात. मला एक 2 मंडळी सोडतील. 8.5 कोटी असलं की माझं रात्री भेटून डाला मारतील माझ्यावर. आणि हे शिकाऊ माणसानं तरी जर विचार करून बोलावं. आपल्याला लोकसभेत जायचं, आपण किती जबाबदारीने बोलतोय, लोकांमध्ये बोलतोय. देवानं आपल्याला तोंड दिलं म्हणून काही बोलायचं. वस्तुस्थिती अशी 25 कोटी नाही, मला गेल्या 5 वर्षात 27.5 कोटीचा निधी होता. 25 कोटी केंद्र सरकारकडे आणि 2-2.5 कोटी रुपये, 25 कोटी रुपयाच्या वरचं व्याज. समजा माझे पैसे येऊन पडले बँकेमध्ये, दिल्लीवरून खासदार निधी कलेक्टर ऑफिस पुण्यामध्ये येऊन पडला 5 कोटी रुपये. जोपर्यंत त्याचे पैसे कॉन्ट्रॅक्टरला जात नाही तोपर्यंत कलेक्टर ऑफिसच्या बँकेमध्येच पडून जातात. मग वर्ष जातात, 6 महिने जातात, तेवढं त्याचं व्याज होतं. मग 25 कोटी रुपयाचं व्याज गेल्या 5 वर्षातून मला जवळजवळ 2-2.5 कोटी रुपये मिळाले. म्हणून 27-27.5 कोटी रुपयाचा हिशोब आहे माझ्याकडे. आता यांना काहीच माहिती नाही. कधी मला त्यांच्या स्टेजवर एवढे सगळे लोक होते ना, वळसे पाटील सारख्या विधानसभा अध्यक्ष त्यांनी तर विचारून सांगायला पाहिजे होतं की बाबा 8.5 कोटी रुपयाचा निधी जाऊ शकत नाही. सांगण्याचा उद्देश असा की माझ्याकडनं एकही रुपयाचा निधी गेला नाही, परत जाऊ शकत नाही, तेवढं मी अक्कल माझ्याकडे आहे. जे काही माहिती नाही उगाच बोलायचं म्हणून बोलायचं ही चुकीची गोष्ट आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये काम करत असताना मी आपल्याला सांगेन, माझी 5 वर्षाची कामगिरी आणि त्याच्या अगोदरच्या 10 वर्षाची कामगिरी, 2 ठळक प्रतारणा करायची झाली, कंपॅरिझन करायचं झालं तर 5 वर्षामध्ये जेवढी कामं झाली तेवढी माझ्या 10 वर्षामध्ये झाली नाही. कारण त्या 5 वर्षामध्ये NDA सरकार होतं, शिवसेना भाजपचं सरकार राज्यामध्ये होतं, केंद्रामध्ये होतं. आणि तुम्ही पाहिलं ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्येच हा आपला रस्ता खेड ते सिन्नर झाला. सिन्नर पासून खेडपर्यंत रस्ता झाला. बाकी कुठं बायपासची कामं राहिली, बाकी रस्ता तुम्ही बघा, बोट्याला जा, घाटगावला जा, इकडे जा. फार अगदी सिन्नर पर्यंत रस्ता मंजूर करून घ्यायची जबाबदारी माझी होती. तो रस्ता मीच मंजूर करून घेतला, खासदार बोले कोणी असू तिकडं. पण 2010 ते 2013 या कालावधीमध्ये भांडून 139 किलोमीटरचा रस्ता मंजूर करून घेतला. फक्त आपल्या हद्दीमधले बायपासचे काम बाकी. नारायणगावचं बरंच बायपासचं काम झालं, थोडं काम बाकी. आता ते का काम बाकी आहे? भूसंपादन वेळेवर झालं नाही, ठेकेदाराचं नुकसान झालं. ठेकेदारानं सरकारवर क्लेम ठोकला की आम्हाला 4 वर्ष जमिनीचा ताबा न मिळाल्यामुळे 4 वर्षाचं आम्हाला व्याज द्या, आमचं नुकसान झालंय. सरकार म्हणाला मी देणार ना, मग ठेकेदारांना काम बंद केलं. आता ठेकेदारांना काम बंद करून केलं, कंपनी पळाली. मग यावेळेला काय करायचं? अशा वेळेला सरकारकडनं भांडून मी वेगळे पैसे मंजूर करून घेतले. नारायणगावच्या बायपाससाठी आणि खेड घाटाचा बायपास, या 2 बायपाससाठी वेगळे 89 कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्याचा नारळ फोडला. ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात केली ते आपण 5 महिन्यामध्ये त्याचं टेंडर काढून वर्क ऑर्डर केलेली आहे. काम चालू आहे. खेडच्या घाटातलं मशिनरी उद्यापासून येतील, त्याचे काम चालू झाल्याचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना. ही कुठे तत्परता पाहिजे, ही कामं करण्याची पद्धत पाहिजे. आणि अशा प्रकारची कामं प्रत्येक याच्यामध्ये. बैलगाड्याच्या माझ्यावर टीका केली जाते. आता मला सांगा, बैलगाडा हा विषय मुळात बैलगाडा बंद झाला आहे काँग्रेस सरकारचा. हे सगळ्यांना माहिती आहे. जग जाहीर सत्य आहे. त्यांनी केलेली पापा मी निस्तरतोय, कोर्टामध्ये भांडतोय. उगाच एखाद्याला धक्का द्यायचा, कोण जर उचलायला गेला तर त्याला पाडलं, हे असं काँग्रेस सरकार. पण मी आपल्याला सांगतो, यांचे सगळे आरोप हे बिनबुडाचे. मग एअरपोर्टच्या संदर्भात असेल, आता एका माणसावर एअरपोर्ट तिकडे दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊ शकत नाही. एका खासदाराने जर विरोध केला, केंद्र सरकारचा 5,000 कोटी 6,000 कोटीचा प्रकल्प या तालुक्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊ शकत नाही. पण टीका करायची, ही सगळ्या गोष्टी हळूहळू माझ्या ह्या पुस्तक इथे दिले तुम्हाला. मी पेपर दिला त्याच्यामध्ये सगळं स्पष्ट वस्तुस्थिती सांगितली. म्हणून मला ह्यांच्या आरोपावर काय बोलायचं? मी केलेल्या माझ्या विकास कामावर माझा विश्वास आहे. गावागावामध्ये विकास कामं केलेली आहे. मी आपल्या गावामध्ये सुद्धा म्हणजे माझ्याकडे कागदपत्री पुरावा आहे की आपल्या गावामध्ये 2009-10 35,000 रुपयाचा कम्प्युटर, संगणक आणि UPS दिलं जिल्हा परिषद शाळेला. गुंडेवाडी सांस्कृतिक भवनाला 5 लाख रुपये दिले 2012-13 मध्ये. खामगाव ते मागणेवाडी
हा रस्ता केला 2,05,00,000 रुपयाचा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून. त्याचप्रमाणे गोदरेज ते खामगाव हा रस्ता 2,05,58,000 आहे. नंतर खामगाव ते पाण्याची टाकी 5,00,000 रुपयाचा माजी खासदारांनी टाकलेला आहे. खामगाव ते गोदरेज हा रस्त्याचं मजबूतीकरण केलं, त्याच्यासाठी डीपीटीसी मधून 18,00,000 रुपये टाकले. परत ग्रुप डीपीटीसी मधून दुसरे अजून 18,00,000 टाकले. ही माझी कामं धडधडीत कामगार ह्या तालुक्यातल्या लोकांना प्रत्येकाला ही प्रत्येक गावाची माझ्याकडे जंत्री आहे. तरी सुद्धा विचारतात खासदारांनी 15 वर्षात काय केलं, खासदारांनी निष्क्रिय खासदार आहे. मला सांगा ही माझी काम आहे. यापूर्वी तुमचे खासदार होते ना, सांगा त्यांनी काय कामं केली. आज सुद्धा तुमचे राष्ट्रवादीचे बाकी खासदार आहेत, त्यांची कामं दाखवा, माझी कामं दाखवा. हिंमत असेल तर या समोर एका स्टेजवर नुसती पोपटासारखी भाषण करू नका. लोकांना माहिती आहे काय, लोकांना माहिती आहे, भागातल्या जनतेला माहिती. आदिवासी भागामध्ये इतकी मी कामं केली. मोबाईल टावरची समस्या होती तुमच्या गावामध्ये, या परिसरामध्ये मोबाईल टावर हे सगळं कोणी केलं मला माहिती. मी अनेक वेळा लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारले. इथं मी ग्राउंडवर काम करतोय, इथं मी लोकांमध्ये आहे, गावामध्ये संपर्क आहे, विकास कामं करतोय. त्याचबरोबरीनं देशामध्ये सर्वाधिक जास्त कामगिरी लोकसभेमध्ये 1 नंबरवर आज पेपरमध्ये बातमी, 1 नंबरला सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणारे चर्चेमध्ये सहभागी खासदार म्हणून देशामध्ये ही सगळी माहिती आज सरकारी संगणकावर आहे सगळं. आणि म्हणून मला माझ्या जनतेवर विश्वास आहे. मला या निवडणुकीमध्ये मला पूर्ण खात्री आहे या तालुक्यातली जनता, ह्या भागातली जनता या भूलथापांना, त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. पुन्हा आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे राहतील एवढे त्या ठिकाणी सांगून आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 29 एप्रिलला धनुष्यबाणाच्या चित्राच्या बाजूचं बटन दाबून मला पुन्हा आपले आशीर्वाद द्या एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो.